नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर। व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात हरभरा विकावा की मग थांबावं। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात, एप्रिल महिन्यामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या सर्वांचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि मग आपल्याला एप्रिल महिन्यात हरभरा विकायचं आहे अथवा नाही याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, हरभऱ्याच्या बाजारभावाचा सध्या विचार केला तर हरभऱ्याचा बाजारभाव सध्या किती आहे, तर हरभऱ्याचा बाजारभाव 5300 ते 5800 दरम्यान दिसत आहे। एप्रिल महिन्यामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात फेरबदल जास्त होणार नाही, कारण आवक त्या ठिकाणी सुरू होणार। यामुळे आवकेचा दबाव जरी जास्त नसला तरी हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी एप्रिल महिन्यात येणार नाही। परंतु एप्रिल महिना संपला, निवडणुका संपल्या की हरभरा बाजारभाव चांगल्या पद्धतीनं वाढणार आणि भविष्यात 7000 पार होण्याची शक्यता आहे। यामुळे हरभरा विक्री एप्रिल महिन्यात करायची अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर आहे की जर पैशाची नितांत गरज असेल आणि हरभरा बाजारभाव पातळी 5800 ते 6000 पर्यंत मिळाली तर इथं 25% हरभरा विक्री आपण करू शकतो। परंतु 75% हरभरा हा येणाऱ्या लाख मोलाच्या प्रचंड तेजीसाठी जपून ठेवा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। म्हणजे इन शॉर्ट एप्रिल महिन्यात 100% थांबवा हरभरा विक्री। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।